ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायलीची मकर संक्रांत असते आणि या विशेष भागामध्ये आता सायलीच्या सगळ्या मैत्रिणी सुद्धा आलेल्या असतात. आता कल्पनाताई सायलीला तयार करत असतात तर त्याचवेळी भूमी आणि सखी त्या ठिकाणी येतात. तर भूमी आता कल्पनाईंना म्हणू लागते, काकू अहो आम्ही आहोत ना, आम्ही सायलीला तयार करतो. कल्पनाई म्हणतात, अरे वा हे तर छानच झाले. तर आता भूमी आणि सखी दोघेही सायलीला तयार करायला सुरुवात करतात. हलव्याचे दागिने घालायला सुरुवात करतात आणि त्यावेळी सायलीच सौंदर्य अजून खुलून दिसत असतं. आता हलव्याचे दागिने मीराने एवढे छान नाजूक बनवलेले असतात की भूमी म्हणते की ते छान नाजूक बनवलेत ना, मीराच्या हातात तर एक कलाच आहे. तर सखी म्हणते हो ना, आणि या दागिन्यांमध्ये सायली ताईच सौंदर्य अजून खोलून दिसणार आहे असं म्हणत तिच्या लियात हलव्याचे दागिने घालतात, हातात हलव्याचे बांगडे, आणि आता सायलीचा परिपूर्ण असा लूक तयार झालेला असतो. तर सखी कौतुक करत म्हणते, सायली ताई मध्ये ना एक वेगळाच ग्लो आहे, खरंच किती नॅचरल ग्लो आहे ना तिच्या, आणि म्हणूनच भाऊजींची नजर हटत नाही ना सायली ताई. तर सायली म्हणते, तुम्ही येताना माझं कौतुक करायचं असं ठरवूनच आला आहात का? आणि काय सखी, यावर्षी तुझी पहिली मकर संक्रांत आहे ना, आणि तरी सुद्धा तू माझ्यासाठी इथे आलीस. तर सखी म्हणते, माझी संक्रांत काय, फक्त संक्रांत ही सणापडती आहे, बाकी ते राहू देत ना. पण सायली ताई खरंच तू आम्हाला बोलावलं आणि आम्ही येणार नाही असं होणार का? तर भूमी म्हणते, हो ना सायली, अगं तू माणसंच अशी जोडून ठेवली आहेस ना की खरंच तुझं कौतुक कसं करावं काहीच कळत नाही. तुझ्या शब्दाला कोणीच नकार देऊ शकत नाही आणि तुझ्यात एवढी ताकद आहे ना की कोणत्याही संकटांना तू अगदी हसत हसत सामोरे जातीस. हा गुण तुझ्यातला अगदी सर्वांनी घेण्यासारखा आहे सायली. तुझं कौतुक करण्यासाठी शब्दच अपुरे पडतात आणि मला तुझ्यातील प्रत्येक गुण खरंच खूप आवडतो. तर आता सायली म्हणते, माझी माणसं आहेतच तशी, आई, बाबा पूर्णा, आजी प्रतिमा, आत्या रविराज काका, अहो सगळे जण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहेत. मला सोन्यासारखी माणस मिळाली आहेत आणि ही माणस आणि तुम्ही सर्वजण म्हणजे माझी ताकद आहात. आणि तुम्ही सर्वजण असताना मला कधीच कशाची भीती वाटत नसते, कारण तुम्ही सर्वजण माझ्यासोबत कायम असता. असं म्हणत सायली भूमी, सखी आणि घरातील प्रत्येकाचं कौतुक करू लागते. तर अस्मिता आणि काव्या दोघेही आता अर्जुनला जबरदस्तीने रूममध्ये घेऊन येतात आणि म्हणतात, अर्जुन तुला तयार व्हावंच लागेल. तर काव्या म्हणते, भाऊजी अहो प्लीज ऐका ना आमचं. परंतु ज्यावेळी अर्जुन रूममध्ये येतो आणि सायलीकडे पाहतो तेव्हा मात्र अर्जुन पूर्णपणे सायलीमध्ये हरवून गेलेला असतो. सायली एवढी गोड दिसत असते की शेवटी अर्जुनची विकेट पडतेच. तर काव्या म्हणते, भाऊजी आज मकर संक्रांतीचा सण आहे आणि या दिवशी तुम्हाला नटावच लागेल. अर्जुन म्हणतो, काय हे काय, मी तयारच आहे. मकर संक्रांत रंगाचा कुर्ता चला. तर मग तर आता काव्या म्हणते, काय तुम्हाला कसं समजावू, काहीच कळत नाही. कल्पनात ताई म्हणतात, अर्जुन अरे मकर संक्रांत म्हणजे फक्त रंगाचा कुर्ता नाही, आज तुमची पहिली मकर संक्रांत आहे, मग तुला तयार व्हावं लागेलच ना. हे घे, हे हलव्याचे दागिने आहेत, ते घालून घे. तर अर्जुन म्हणतो, हे हलव्याचे दागिने मी घालायचे? कल्पनाताई म्हणतात, हो तुलाच घालावे लागतील. अर्जुन म्हणतो, नाही मी हे दागिने घालणार नाही. सायली म्हणते, तुम्ही जर हे दागिने नाही घातले तर मी तुमच्यावर रुसणार आहे. अर्जुन म्हणतो, तुला रुसायला कारणच हो असतं ना, तू रुसलीस तरी काही हरकत नाही, परंतु मी हे दागिने घालणार नाही. असं म्हणत अर्जुन त्याच्या मतावर ठाम असतो आणि दागिने घालायलाही काही तयार नसतो. आता मात्र सायली अर्जुनवर रागवलेली असते. तर कल्पनाताई म्हणतात, अर्जुन, काव्या, भूमी सर्वजण आग्रह करत असतात, परंतु तरी सुद्धा अर्जुन काही दागिने घालायला तयार नसतो. आणि त्याचवेळी काव्याला फोन येतो. काव्या म्हणते, भाऊजी तुम्ही हे दागिने घालणार आहात की नाही? तर आता सायली तुमच्यावर रुसणार आहे, तुम्ही पटकन तयार व्हा, मला फोन आलाय, मी जाते. असं म्हणत
आता काव्या तिथून निघून जाते. तर कल्पनाताई अर्जुनला म्हणतात, अर्जुन, रीती रिवाजाप्रमाणे तुला हे दागिने घालावेच लागतील. परंतु अर्जुन काही तयार होत नाही. अस्मिता म्हणते, अर्जुन, तुला कळतंय का? पूर्णाजीने सांगितलं आहे की सगळे रीतिरिवाज अगदी परफेक्ट व्हायला हवेत. सगळे रीतिरिवाज करायला हवेत. त्या कोणत्याही रीतिरिवाजांमध्ये कमी पडायला नको. आणि जर पूर्णाजीला कळालं की तू हे दागिने घालत नाहीयेस, मग पूर्णाजी तुला ओरडेल. अर्जुन अस्मिताला म्हणतो, हाव, तर मी पूर्णाजीशी नंतर बोलेन, पण मी हे दागिने घालणार नाही. अर्जुन काही केल्या दागिने घालायला तयार नसतो. आता सायली अर्जुनला म्हणते, मी तुम्हाला शेवटच विचारते, तुम्ही दागिने घालणार आहात की नाही? अर्जुन म्हणतो, नाही. तर सायली म्हणते, बरं ठीक आहे, मी पण पुढचे 4 दिवस तुमच्याशी बोलणार नाही. असं म्हणत सायलीने अबोला धरलेला असतो. आणि शेवटी काय, अर्जुन चुकतच सायलीच्या बाजूला जाऊन बसतो. आणि आता सर्वजण अर्जुनकडे पाहतात. अर्जुन म्हणतो, घाला दागिने. तर सखी म्हणते, शेवटी अर्जुन भाऊजींनी त्यांचे शस्त्र खाली टाकलीत. सायली, आता तूच दागिने घाल. असं म्हणत भूमी आणि कल्पनाही सायलीलाच अर्जुनला दागिने घालायला सांगतात. आता सायली अर्जुनला हलव्याचे दागिने घालते आणि त्यानंतर अर्जुनकडे पाहत म्हणते, किती देखणे दिसताय तुम्ही आता. अर्जुन थोडा लाजू लागतो आणि त्यानंतर तर तो सायलीच कौतुक करत म्हणतो, तू सुद्धा खरंच खूप गोड क्यूट दिसतेस. तर आता या दोघांच प्रेम पाहून सखी म्हणू लागते, खरंच तुम्हा दोघांमध्ये किती प्रेम आहे ना. नाही तर आमचं सगळंच काही जगावेगळं. तर सायली म्हणते, सखी, अगं काही नाती ही जगावेगळी असतात, परंतु हळूहळू त्या नात्यात सुद्धा गोडवा वाढतो आणि ती नाती सुद्धा प्रेमळ बनतात. त्यामुळे तू काळजी करू नकोस. अर्जुन म्हणतो, अगदी आमच्यासारखी. सायली म्हणते, कितीही काही संकट आलेत तरी सुद्धा आपण आपला मार्ग सोडायचा नाही. भूमी म्हणते, सखी, तू काळजी करू नकोस. आपण ज्या मार्गावरून चालत आहोत तो मार्ग योग्यच आहे. त्यामुळे तू कधीही धीर सोडू नकोस. सायली म्हणते, ते अगदी खरं आहे. सायली म्हणते, सखी, एक गोष्ट लक्षात ठेव, काव्या काय, नंदिनी काय किंवा तू काय, सगळ्यांच्याच आयुष्य एका वेगळ्या वळणावर येऊन थांबलं आहे. परंतु तरीसुद्धा या वळणावर कितीही काटे असले, कितीही प्रवास खडतर असला, तरीसुद्धा आपण आपल्या त्याच मार्गाने चालायचं आहे. एक ना एक दिवस आपल्याला सुद्धा आपली नाते मिळतील, आपलं प्रेम मिळेल, यावर विश्वास ठेवायचा. सखी म्हणते, हो, परंतु या सगळ्यांमध्ये अस्मितालाही खूप वाईट वाटत असतं. सायली अस्मिताकडे पाहते. अस्मिताची ती अवस्था पाहून सायलीलाही खूप वाईट वाटतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, काव्या फोनवर बोलत बाहेर आलेली असते आणि म्हणते, हो, मी इथून निघतेच आहे. आता कार्यक्रम सुरू होईल थोड्या वेळात, मी निघेनच. आणि त्याचवेळी नागराज काका महिप्त शिकेंच्या माणसाशी म्हणजेच रघुशी बोलत असतात आणि हे बोलणं काव्याच्या कानावर पडतं. आता काव्या कोण बोलत आहे आणि काय बोलत आहे हे कळावं यासाठी तिथून लपूनच ऐकत असते. तर नागराज काका फोनवर बोलत म्हणतात, काय झालं, शेवटी तो पळून गेलाच ना, पण ही पळून जायला नको. काहीही झालं तरी हिच्यावर तुमची नजर बारीक असायला हवी. तर रघु म्हणू लागतो, पण साहेब, तेव्हा तुम्ही आम्हाला सांगितलं नव्हतं की आमचे साहेबच आतमध्ये आहेत. महिप साहेब आतमध्ये असताना सुद्धा आम्हाला पहारा द्यावा लागला. तर आता महिपा शिकरे जेलमध्ये आहेत याची जाणीव करून देत नागराज काका म्हणतात, काही उपयोग झालाय का? तो पळाला, पण कुठे गेलाय? पोलीस स्टेशनमध्ये. आता कुठे आहे? तो जेलमध्ये. त्यामुळे तो आता काही उपयोगाचा नाहीये तुमच्यासाठी. आता तुमचा बॉस कोण आहे? मी आहे. त्यामुळे मी सांगेन ना तेच करावं लागेल. आता त्याच्यावर बारीक लक्ष ठेवायचं आहे. आणि हो, तिचा व्हिडिओ काढून लगेच मला पाठवायचं आहे. तर रघु म्हणतो, हो साहेब. असं म्हणत रघु फोन ठेवतो. परंतु ज्यावेळी हे सगळं काही बोलणं काव्य ऐकते त्यावेळी काव्याला धक्काच बसतो. काव्य मनाशीच म्हणते, नागराज काका एवढं खालच्या पथला जाऊ शकतात, पण हे नक्की कोणाबद्दल बोलत होते
हे सगळं काही मला सायलीला सांगावंच लागेल. आता नागराज काकांची नजर पडण्या अगोदरच काव्या तिथून निसते आणि सगळं काही सायलीला सांगण्यासाठी गेलेली असते. इकडे नागराज काका आजूबाजूला पाहतात, पण तिथे तर कोणीच नसतं. पण काव्याने नागराज काकांच सगळं काही बोलणं ऐकलेलं असतं आणि याची नागराज काकांना थोडी सुद्धा कल्पना नसते. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सर्वजण अगदी आतुरतेने सायली, अर्जुनची वाट पाहत असतात आणि त्याचवेळी अस्मिता, अर्जुनला तर सायलीच्या मैत्रिणी सायलीला घेऊ येतात. सर्वजण त्या दोघांना पाहून खुश होतात. तर त्यानंतर पूर्णाची कल्पनाताई म्हणतात, चला आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात आता. सायली, अर्जुनच पहिल औक्षण कल्पनाताई करतात आणि त्यांना तिळगुळ देतात. तर त्यानंतर अस्मिता, प्रतिमत्या सर्वजण सायली, अर्जुनच औक्षण करतात, त्यांना आशीर्वाद देतात आणि त्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छाही देतात. आता तिथे काव्या आलेली असते आणि काव्या इशायानेच सायलीला सांगण्याचा प्रयत्न करत असते, परंतु सायली मकर संक्रांतीच्या कार्यक्रमामध्ये असते आणि त्यामुळे काव्या काय बोलत आहे याकडे सायलीच लक्षही जात नाही. काव्या पुन्हा पुन्हा इशारा करून सांगण्याचा प्रयत्न करत असते, परंतु काही सायलीचा लक्ष जात नसतो. काव्याला काय करावं काहीच कळत नाही. तर पूर्णाजी सायलीला म्हणतात, सायली, आता सर्वांना हळदी कुंकू लावून घे. तर आता पूर्णाजी सगळ्यांनाच म्हणतात की यावर्षी सायलीने वाण म्हणून आपण स्वतःहून रुजवलेली रोप देणार आहे. तिने खूप छान रोप तयार केली आहेत आणि तीच रोप ती हळदी कुंकवाच वाण म्हणून देणार आहे. आता सायली सर्वांना हळदी कुंकू लावते आणि तिने तयार केलेली झाडांची रोप वाण म्हणून भेटवस्तू देते. आता घरातील सर्वांना ती तिळगुळ देते आणि आशीर्वाद घेत असते. सायली प्रतिमा त्यांना तिळगुळ देते, त्यांचे आशीर्वाद घेते. आता सर्वांना तिळगुळ देत असताना सायली, अर्जुनचा लक्ष नागराज काकांकडे जातो. आता नागराज काका एका कोपऱ्यात खुर्चीवर बसून मोबाईल पाहत असतात. सायली, अर्जुन ते पाहतात. त्या दोघांनाही नागराज काकांचा राग आलेला असतो, परंतु शेवटी घरी आलेले पाहुणे आणि सुभेदारांचे संस्कार. आता अर्जुन नागराज काकांना काही बोलायला जाणार, परंतु त्याचवेळी सायली अर्जुनला थांबवते आणि म्हणू लागते, थांबा, मी आले. असं म्हणत सायली स्वतःहून नागराज काकांकडे जाते आणि नागराज काकांना आवाज देत म्हणते, नागराज काका, तुम्ही परत इथे याल असं वाटलं नव्हतं. तर नागराज काका त्यांना वाईट वाटलं असं दाखवत सायलीला म्हणतात, सायली, मग काय करणार? अगं घरी सुमन नाहीये आणि मी जर एकटा घरी थांबलो असतो तर सतत मला सुमनचा भास झाला असता. सगळीकडे मला सुमनच आहे असं वाटलं असतं आणि तिच्या आठवणींमध्ये मला त्रास झाला असता, कारण सुमन खरी नाहीये हे मला सहनच झालं नसतं. म्हणून म्हटलं की इथे जावं. तर सायली म्हणते, कसं आहे ना नागराज काका, आज सुमन काकू गायब आहेत, परंतु माझी खात्री आहे की लवकरच आम्ही सुमन काकूंचा शोध घेणार आहोत. पोलीस नक्कीच सुमन काकूंना शोधतील, परंतु एवढं मात्र खरं आहे, ज्यांनी कोणी सुमन काकूंना हा त्रास दिला आहे त्याला मात्र आम्ही सोडणार नाही. त्याला त्याच्या कर्माची शिक्षा ही भोग गावीच लागणार. आता मात्र नागराज काका थोडे घाबरतात आणि म्हणतात, हो सायली, तू बोलतेस ते अगदी खरं आहे. सायली म्हणते, आम्ही सुमन काकूंचा शोध घेतच आहोत. तर नागराज काका म्हणतात, आम्ही का म्हणतेस, मी सुद्धा शोध घेतच आहे ना. मी सुद्धा तिच्या सगळ्या मैत्रिणींना फोन केला, त्यांच्याजवळ चौकशी केली. मला खात्री आहे की माझी सुमन लवकरच सापडेल. सायली म्हणते, बसा तुम्ही, कारण कसं आहे ना, हे सुभेदारांचं घर आहे. मग आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा आदरातिथ्य करणे हे आमच्यावर झालेले संस्कार आहेत. मग तो पाहुणा कसाही असला तरी. असं म्हणत सायली आता नागराज काकांना चांगलाच टोमणा मारते आणि त्यांना चांगलाच धडा शिकवत तिथून निघून जाते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता त्याचवेळी नागराज काकांना एक व्हिडिओ आलेला असतो, मेसेज आलेला असतो. तर नागराज काका तो व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला निघून जातात. तर इकडे साक्षीच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं आता त्या संकटातून साक्षी खरी आलेली असते
आता साक्षी ज्यावेळी खरी येते त्यावेळी ती पूर्णपणे कपडे तिचे माथेने माखलेले असतात, तिच्या डोक्यात सगळीकडे पाला पाचोळा असतो. आणि आता तिची ती अवस्था पाहून सचिन म्हणतो, सॅम अगं काय झालंय, कुठे होतीस तू? आता साक्षी रडतच सचिनला बिलते मिठी मारते आणि खूप रडू लागते. सचिन म्हणतो, सॅम अगं काय झालंय, बोल ना. परंतु साक्षी काहीच बोलत नाही. तिला तो प्रसंग आठवतो, कारण ज्यावेळी तिच्या आजूबाजूला आग लागलेली असते, आगीच्या डोहामध्ये ती अडकलेली असते आणि तिथेच ती बेशुद्ध झालेली असते. परंतु ज्यावेळी ती शुद्धीवर येते त्यावेळी मात्र तिच्या आजूबाजूची आग विझलेली असते आणि ती आपला मोबाईल आणि गाडीची चावी घेऊन तिथून निघालेली असते. हे सगळं तिला आठवतं, पण ती सचिनशी काहीच बोलत नाही. सचिन म्हणतो, सॅम तू जरा शांत होशील का, तू ये थोडा वेळ बसून घे बरं. असं म्हणत सचिन साक्षीला शांत करतो, तिला पाणी आणून देतो. साक्षी आता घाईघाईने पाणी पिते. तर सचिन म्हणतो, सॅम अगं सावकाश, हळू, मी आहे तुझ्यासोबत, तू प्लीज एवढी घाबरू नकोस. पण सॅम नक्की काय झालंय मला सांगशील का? तुझ्याकडे पाहून मला कळते की तू कुठल्या तरी मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकलीयस, पण तू मला सांगत नाहीयेस काय झालंय. सॅम तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? तू अशी गप्प का आहेस? तू काहीच का बोलत नाहीयेस? साक्षी मात्र गप्प असते. तिला खरंच आपण सगळं काही सचिनला सांगावं की नाही हेच कळत नसतं. तर सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं नागराज काकांना आलेला व्हिडिओ पाहण्यासाठी. नागराज काका एका दुसऱ्या बाजूला आलेले असतात, परंतु त्याचवेळी तिथे भूमी सुद्धा आलेली असते. आता नागराज काका सुमन काकूंचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये पाहत असतात आणि त्याचवेळी भूमी त्यांना तिळगुळ देण्यासाठी आलेली असते. आणि भूमी ज्यावेळीस पुढे येते त्यावेळी भूमीला आता नागराज काकांच्या मोबाईलमध्ये सुमन काकूंचा व्हिडिओ दिसतो. आता मात्र भूमीला धक्काच बसतो. भूमी पटकन बोलते, सुमन काकू. आता त्याचवेळी हा शब्द नागराज काकांच्या काने पडतो. नागराज काका घाईघाईने आपला मोबाईल बंद करतात आणि घाबरतच भूमीला म्हणतात, कुठे आहे सुमन? तर भूमी म्हणू लागते, नाही, मला असं म्हणायचं होतं की तुम्ही सुमन काकूंचा विचार करताय ना. परंतु नागराज काका, काळजी करू नका, सुमन काकू लवकरच सापडतील. सायलीने आम्हाला सगळं काही सांगितलं आहे, पण तुम्ही एवढा विचार नका करू, सुमन काकू लवकरच सापडतील, आमची खात्री आहे. नागराज काका म्हणतात, मी सुद्धा सुमनचीच वाट पाहत आहे. तर आता भूमी म्हणू लागते, हे घ्या, मी तुम्हाला तिळगुळ देण्यासाठी आले होते. असण भूमी आता नागराज काकांना तिळगुळ देते आणि म्हणते, तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि सर्वांशी गोड बोला. तर आता नागराज काका भूमीला म्हणतात, तुला सुद्धा मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. भूमी म्हणते, थँक यू असं म्हणत भूमी तिथून निघून जाते. परंतु भूमीने जो व्हिडिओ पाहिलेला असतो तो व्हिडिओ अजूनही तिच्या डोळ्यासमोर असतो. तर इकडे काव्या आणि सखी यांच्या गप्पा चालू असतात आणि त्याचवेळी काव्या भूमीला पाहते. भूमी थोडी घाबरलेली असते, तिला टेन्शन आलेलं असतं, काहीतरी घडलं आहे हे काव्याच्या लक्षात येतं. काव्या भूमीला विचारते, काय झाले? परंतु तिथे नागराज काका असल्यामुळे भूमी काहीही न सांगता काव्याने सखीला बाजूला यायला सांगते. आता भूमी घडलेला सर्व प्रसंग सखी आणि काव्याला सांगू लागते. त्यावेळी सखी भूमीला विचारते, भूमी हे खरं आहे का? तुला खात्री आहे का? तू जो व्हिडिओ पाहिला होतास तो सुमन काकूंचाच होता का? तर आता भूमी म्हणते, हो सखी, मला पूर्ण खात्री आहे. मी ज्यावेळी नागराज काकांना तिळगुळ द्यायला गेले होते त्यावेळी मी त्यांच्या मोबाईलमध्ये पाहिलं तर तो सुमन काकूंचाच व्हिडिओ होता. मी पाहिला आहे की त्या सुमन काकूच होत्या. काव्याला तो क्षण आठवतो. काव्या म्हणते, 1 मिनिट, काही वेळापूर्वी मी नागराज काकांना फोनवर बोलताना ऐकलं होतं. ते कोणाला तरी म्हणत होते की तिला जाऊ देऊ नका, तिच्यावर लक्ष ठेवा. म्हणजे याचा अर्थ? तर भूमी म्हणते, याचा अर्थ त्या सुमन काकूच होत्या. तर आता काव्या म्हणते, हे सगळं काही आपल्याला सायली आणि अर्जुनला सांगावं लागेल. परंतु नेमके सायली
अर्जुन पाहुण्यांमध्ये अडकले आहेत, पण काही करून आपल्याला तो व्हिडिओ मिळवावाच लागेल. सखी म्हणते हो, तो व्हिडिओ आपल्याकडे येण खूप महत्वाचं आहे. तर काव्या म्हणते, पण तो व्हिडिओ मिळवायचा कसा? आता तिघीही मिळून तो व्हिडिओ मिळवण्यासाठी प्लॅन करतात. आता या तिघींच्या प्लॅन नुसार सखी नागराज काकांना तिळगुळ देण्यासाठी जाते आणि म्हणते, नागराज काका हो, तुम्ही इथे एकटेच बसला आहात का? हे घ्या, मी तुमच्यासाठी तिळगुळ घेऊन आले. नागराज काका म्हणतात, बरं, तुला सुद्धा मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. तर सखी म्हणते, नागराज काका, तुम्ही माझे जरा फोटो काढता का? मला माझे फोटो हवे होते. तर नागराज काका म्हणतात, अग, तुझ्याच मोबाईलमध्ये काढ ना. तर सखी म्हणते, नाही ना, माझा मोबाईल मी कुठे ठेवला आठवतही नाहीये. तुम्ही काढा ना माझे फोटो. हव तर तुम्ही मला नंतर पाठवले तरी काहीच हरकत नाही. असं म्हणत सखी आता नागराज काकांना फोटो काढायला भाग पाडते. नागराज काका म्हणतात, बरं ठीक आहे, तू उभी राहा, मी तुझे फोटो काढतो. आता नागराज काका फोटो काढायला घेतील, परंतु त्याच वेळी काव्यात पळत येते आणि नागराज काकांच्या हातातील मोबाईल घेत म्हणते, नागराज काका हो, तुम्ही फोटो काढताय, पण लाईट तरी कुठे आहेत? या साईटने थांबा, मीच काढते सखेचे फोटो. सखी तू या साईडला उभी रा, बरं, मी तुझे फोटो काढते आणि छान छान फोटो काढते, कारण नागराज काकांच्या फोनची क्लॅरिटी खूप छान वाटते मला. असं म्हणत आता काव्या फोटो काढायला घेते. तर नागराज काका म्हणतात, मला जरा माझा मोबाईल. तर आता भूमी म्हणते, नागराज काका अहो, काव्या खूप छान फोटो काढते. काव्या म्हणते, हो ना, आणि फक्त 2 मिनिट लागतील. 2 मिनिटात सखीचे फोटो काढून होतील आणि त्यानंतर तुमचा मोबाईल मी तुम्हाला देणारच आहे. आणि तसही नागराज काका हो, तुमचा जर फोन आला तर मी देणार नाही असं होणार आहे का? थांबा, मी सखीचे फोटो काढते. सखी तू पोस्ट दे बरं. तर भूमी म्हणते, हो ना सखी, अगं पोस्ट द्यायला तरी सुरुवात कर. आता सखी पोस्ट देत असते. तर भूमी म्हणते, झालं काय ग? तर आता काव्या म्हणते, होतच आला आहे. असं म्हणत आता काव्या सुमन काकूंचा तो व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये शेअर करून घेत असते. तर आता सगळं काही झाल्यानंतर काव्या म्हणते, हो ना, खरंच सखीचे खूप छान फोटो आले आहेत. आणि नागराज काका थँक्यू हा असं म्हणत त्यांचा मोबाईल परत देते आणि तिघेही तिथून निघून जातात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता साक्षीची ती अवस्था पाहून सचिन साक्षीला म्हणतो, सॅम अगं काय झालंय? तुझ्या हे हाताला साडीला नक्की काय लागलंय? तू कुठे गेली होतीस? कुठे अडकली होतीस? मी केव्हापासून तुझी वाट पाहतोय. सॅम अगं काय हालत झालीये तुझी? आणि या धुराचा वास काय येतोय? सॅम मला माहीत आहे काहीतरी मेजर सिरियस घडलं आहे, पण तू माझ्यापासून लपवतेस. सॅम प्लीज काय घडलं असेल तर मला सांग ना. तू माझ्यापासून कोणतीही गोष्ट लपू नकोस. सॅम काय घडलंय मला सांग ना, प्लीज सांगशील का? अगं हे सगळं काही कसं घडलंय? तर आता साक्षी खोट बोलत म्हणते, ॲक्सिडेंट. तर आता हे ऐकल्यानंतर सचिन म्हणतो, काय? तर आता साक्षी म्हणते, हो, पण माझ्या गाडीचं नाही, दुसऱ्या गाडीचं. सचिन, मी हायवेवरून निघाले होते आणि त्याचवेळी समोर एका गाडीचं ॲक्सिडेंट झालं आणि तो अपघात पाहून मला खूप वाईट वाटलं. त्यांना मदत करायला जावी असं मला वाटलं आणि म्हणूनच मी त्यांना मदत करायला गेले. पण ज्यावेळी मी तिथे पोहोचले त्यावेळी त्या गाडीने पेट घेतला अक्षरशः. त्या आगीतून मी कशी बशी वाचली आहे, मी जळता जळता वाचली आहे. आणि त्यानंतर मी धावत पळत माझ्या गाडीत येऊन बसले, पण माझ्या डोळ्यासमोरून तो प्रसंग हटतच नव्हता. ते सगळं काही मला आठवत होतं आणि मला खूप त्रास आला. कितीतरी वेळ मी माझ्या गाडीत बसूनच होते. मी खूप घाबरून गेले होते. सचिन असं म्हणत साक्षी मोठमोठ्याने रडू लागते. आता सचिन तिला सावरतो, तिला जवळ घेतो आणि म्हणतो सम काळजी करू नको. साक्षी म्हणते, सचिन तू मला कधीही सोडून जाणार नाहीस ना? प्लीज मला सोडून कुठेही जाऊ नकोस, मला भीती वाटते. सचिन म्हणतो, घाबरू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. परंतु साक्षी हे सगळं काही खोट बोलत आहे
हा सगळा काही बनाव आहे हे सचिनच्या लक्षात आलेलं असतं. सचिन मनाशीच म्हणतो की सॅम खोट बोलत आहे. हेही तितकंच खरं आहे. मला माहीत आहे की सॅम नक्कीच कुठल्या तरी मेजर प्रॉब्लेममध्ये अडकली आहे आणि हे सगळं काही महिप शिकरेशी निगडीत आहे. हेही तितकंच खरं आहे. आता सचिनला सगळं काही कळालेलं असतं, परंतु सचिन साक्षीला आपल्याला काही कळालं आहे त्याचा ठाव ठिकाणही लागू देत नाही. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन रूममध्ये असतो आणि सायली रूममध्ये येत अर्जुनला म्हणते काय झालं, तुम्ही मला बोलावलात? तर अर्जुन म्हणतो मी नाही, मी तुला बोलावलंच नाही खरं. तर सखीच मला म्हणाली की तू मला इथे बोलावलेस. तर सायली म्हणते काही अहो मी तुम्हाला बोलावलंच नव्हतं. तर अर्जुन म्हणतो मी सुद्धा तुला बोलाव नाहीये. तर सायली म्हणते भूमी मला म्हणाली की तुम्ही मला बोलावलं आहे. अर्जुन म्हणतो नाही मी खरंच तुम्हाला बोलावलं नाहीये. अर्जुन म्हणतो काय चाललं हे, तू मला बोलावलं नाहीयेस, मी तुला बोलावलं नाही, तरी सुद्धा आपण इथे आलो आहोत. आता दोघांनाही काहीच कळत नसतं. तर दुसरीकडे हळदी कुंकू पूर्ण झाल्यानंतर आता आलेल्या सर्व बायका घरी जायला निघतात. तर तिथे नागराज काका विचार करत म्हणतात अजूनपर्यंत सायली अर्जुनकडे पाहून तरी असं वाटते की त्यांना माझ्याबद्दल संशय आला नाहीये. त्यांना अजूनही सुमनबद्दल काहीच कळालं नाहीये. प्रियासुद्धा तेच बोलत होती, प्रियावर विश्वास ठेवायला हवा होता. तसंही आता मला सत्य कळालंच आहे, त्यामुळे इथे थांबण्यात काहीच अर्थ नाही. आता मला सुमनवर वॉच ठेवण्यासाठी जावं लागेल. महिपच्या माणसांवर विश्वास ठेवून काहीच उपयोग नाही, त्यापेक्षा मलाच जावं लागेल असं म्हणत नागराज काका आता तिथून निघत असतात. आता नागराज काका तिथून निघून जातात. तर दुसरीकडे सायली अर्जुन यांचे वाद चालूच असतात. भूमी म्हणते थांबा थांबा प्लीज, तुम्ही भांडू नका, आम्हीच तुम्हाला इथे बोलावलं आहे. सायली म्हणते इथे कशाला, काय झालंय? तर आता सखी म्हणू लागते आम्हाला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आणि त्यासाठीच आम्ही इथे बोलावलं आहे. सायली म्हणते काय झालंय, काय बोलायचं नक्की? तर आता काव्या म्हणते तू शांत हो, आम्ही जे काही सांगत आहोत ते प्लीज ऐकून घे असं म्हणत आता काव्या खडलेला सर्व प्रकार सांगू लागते. काव्य म्हणते मला फोन आला होता आणि म्हणून मी बाहेर फोनवर बोलण्यासाठी गेले. त्यावेळी नागराज काका फोनवर बोलत होते आणि कोणाला तरी तू सोडू नकोस, तिला तसंच बांधून ठेव, तिच्यावर लक्ष ठेव असं बोलत होते. तर त्यानंतर भूमी म्हणते की मी सुद्धा नागराज काकांच्या मोबाईलमध्ये सुमन काकूंचा व्हिडिओ पाहिला आणि त्यानंतर घडलेला सगळा प्रसंग त्या तिघीही सांगू लागतात. कशा प्रकारे त्या तिघींनीही नागराज काकांच्या मोबाईलमधून तो सुमन काकूंचा व्हिडिओ आपल्याकडे घेतला आणि कशा प्रकारे नागराज काकांना चकवा दिला आणि त्यांच्याकडून सत्य काढून घेतलं. हे सगळं काही आता काव्या, भूमी आणि सखी सांगू लागतात. आता हे ऐकल्यानंतर सायली अर्जुनला धक्काच बसतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली अर्जुन त्या अड्ड्यापर्यंत पोहोचलेले असतात. त्यावेळी सायली अर्जुन पाहतात तर सुमन काकू कुठेच दिसत नाहीत. तर सायली म्हणते काय झालं, कुठेच सुमन काकू दिसत नाहीयेत. तर अर्जुन म्हणतो मलाही काहीच कळत नाहीये. तर आता सायली म्हणू लागते आपण चुकीच्या पत्त्यावर आलोय का? आपण तिथे त्या बाजूच्या गल्लींमध्ये पाहूयात. आता मात्र सुमन काकूंच्या कानी सायली आणि अर्जुनचा आवाज जातो आणि त्यावेळी सुमन काकू भानावर येतात आणि काही करून सायली अर्जुनला इशारा करण्यासाठी, त्यांना आपण इथे आहोत हे कळण्यासाठी आता प्रयत्न करत असतात आणि सायली अर्जुन तिथून निघून जात असतात. परंतु त्याचवेळी सुमन काकू खुर्चीचा आवाज करतात. आता मात्र इकडे अर्जुन दरवाजावर लाथ मारतो आणि त्याचवेळी सायली आणि अर्जुनला सुमन काकू दिसतात. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.